गरुड पुराण हे हिंदू संस्कृतीतील एक महत्वाचं पुराण आहे आणि या पुराणामध्ये मानवाचा जन्म, त्याचं जीवन, त्याच्या मृत्यूनंतरचा प्रवास आणि आपल्या आप्तांच्या मृत्यूनंतर करावयाचे त्यांच्या उन्नतीसाठी करावयाचे संस्कार याचं वर्णन या ठिकाणी आहे. पण गरुड पुराण या पुराणामध्ये मानसशास्त्राचं सखोल दर्शन आपल्याला होतं. त्याचं वर्णन हा श्लोक आहे. आत्मानं रथिनं विद्धी शरीरं रथमेव तु बुद्धिं च सारथिं विद्धिं मनः प्रग्रहमेव च इंद्रियाणि हयान्याहु विषयास्तेषु गोचरः. मोक्षाचा मार्ग सांगणारा हा श्लोक आहे. मानवाचं शरीर जर रथ समजला तर त्या रथाचा स्वामी जो आहे तो आत्मा आहे. रथाचा सारथी बुद्धी आहे आणि रथाला पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रियांचे घोडे आहेत आणि त्या पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रियांच्या घोड्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी मनाचा लगाम आहे. इंद्रियांवर मनाचा लगाम आहे. म्हणजे इंद्रियांना संयत वागविण्याची जबाबदारी मनावर आहे. पण मन कधी कधी वढाय होत, म्हणून त्याच्यावर बुद्धी आहे. कारण बुद्धीपाशी नीर क्षीर विवेक असतो. आणि या सगळ्यांचा स्वामी जो आहे तो आत्मा आहे. त्याचा मृत्यूही होत नाही आणि जन्मही होत नाही. ज्याचं चिरंतन सातत्य आणि संपर्क परमात्म्याशी असतं. इतकं उत्कट आणि सुस्पष्ट मानवी देहाचं वर्णन तुम्हाला कुठल्याही मानसशास्त्राच्या पुस्तकामध्ये सापडणार नाही. आणि म्हणून गरुड पुराणाचं हे उदाहरण अत्यंत महत्वाचं आहे.